मी सध्या उभा आहे हडपसर इथल्या ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या उड्डाण पुलावर। आपण जर बघितलं तर माझा हा उजव्या बाजूचा जो पूल आहे हा खरं तर सासवडवरून सोलापूरवरून जो येतो तो पुण्याच्या दिशेने जातो। पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर हा पूल जो आहे तो पुण्याच्या येणाऱ्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। मात्र जो वाहतुकीसाठी खुला असलेला मार्ग आहे तो म्हणजे पुणे शहरातून जर तुम्ही सासवड, सोलापूर किंवा दौंड यासारख्या शहरांमध्ये जर जात असाल तर ही वाहतूक तुमच्यासाठी खुली करण्यात आली आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून हडपसर इथला जो पूल आहे तो नेहमी चर्चेत राहिलेला आहे, कारण गेल्या काही वर्षात या पुलाचा बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। खरं तर 15 वर्षापूर्वी 900 मीटरचा हा जो पूल आहे तो तब्बल 24 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता। मात्र आत्ता जर तुम्ही बघितलं तर या पुलाची एकेरी बाजू जी आहे ती बंद आहे, मात्र जी सासवड आणि सोलापूरला जाणारा जो मार्ग आहे तो मात्र खुला आहे। याचाच अर्थ असा होतो की सोलापूरहून जेव्हा तुम्ही पुणे साईडला येता तेव्हा जर तुम्हाला हा पूल बंद असेल तर खालचा रस्ता जो तुम्हाला आत्ता दिसतोय त्याच्यावर प्रचंड ताण येतो आणि एक वाहतूक कोंडी देखील होते। खरं तर हा उड्डाण पुलाच्या खालचं आम्ही तुम्हाला चित्र दाखवतोय, जिथे तुम्ही बघत असाल तर वाहनांच्या मोठ्याच रांगा दिसतात। ट्रक असतील, PMT असतील, रिक्षा असतील। खरं तर एक शहराकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे। आत्ता जर आपण बघितलं तर ॲम्ब्युलन्स देखील इथे खोळंबलेली दिसते। याचं सगळं कारण खरं तर हा जो पूल आहे तो बंद आहे आणि याच खालच्या रस्त्यावर जो आहे तो याचा ताण येतोय। खरं तर गेल्या काही आधी हा पूल जो आहे तो बंद करण्यात आला होता। खरं तर या पुलाला तडे गेले होते, त्याच्यानंतर या पुलाची डागडुजी करण्यात आली आणि हा पूल सुरू करण्यात आला। मात्र फक्त सासवड आणि जेजुरीकडे जाण्यासाठी ही एकेरी वाहतूक चालू आहे। जर तुम्हाला सोलापूरकडनं तुम्ही पुणे शहरात जर दाखल होत असाल तर तुम्हाला या पुलाचा उपयोग होत नाही आणि सगळा ताण जो आहे तो खालच्या मेन रोडला येऊन पडतोय। नमस्कार, मी दिलीप शंकर तुपे। या हडपसरमध्ये गेल्या 2 महिन्यापासून उड्डाण पुलाची जी समस्या निर्माण झालेली आहे त्या उग्र रूप धारण केलेलं आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे इतके आतोनात हाल, परीक्षेचे दिवस असताना पालकांना विद्यार्थ्यांना सोडायला जावं लागतं। स्कूल बस वगैरे सगळं बंद आहेत, त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे पेपर चुकण्याचे प्रसंग घडलेले आहेत। त्याच्यामुळे शाळेत जाऊन त्या पालकांना वाद घालून मुलांना परीक्षेला बसण्याची परवानगी घ्यावी लागलेली आहे। कारण मी चेतन विठ्ठल साळुंके, हडपसरमधील पूर्व भागामधील मी एक नागरिक आहे। कोरोनामुळे आधीच परिस्थिती खालावलेली असताना आता गेले 1.5-2 महिन्यापासून व्यवसाय चालू झालेले होते। उड्डाण पुलाने या समस्येमध्ये आणखीन भर घातली। ह्या छोट्या व्यावसायिकांना, ह्या दुकानदारांना यावेळी उपासमारीची वेळ आली। तर प्रशासनाला ही तातडीची विनंती आहे की त्यांनी ह्या वाहतूक चालू करावी, जेणेकरून ह्यांची उपासमारीची वेळ जी आज त्यांच्यावर आलेली आहे त्याचे प्रश्न सोडवले जातील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।